श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, पुत्रदा एकादशी आपली येणार आहे 23 तारखेला, 23 ऑगस्ट 2026 वार आहे त्या दिवशी रविवार। आणि भागवत एकादशी जी बोलली जाते, म्हणजे एकादशा दोन आलेल्या आहेत, तर त्यापैकी पुत्रदा एकादशी ही 23ला आहे आणि भागवत एकादशी जी आहे ती 24ला आहे। तर भागवत एकादशी जी नेहमीची एकादशी करत असतात, 15 दिवसानंतर करतात बघा, नेहमीची एकादशी करणारे ते 24 तारखेला धरत असतात। पण मात्र पुत्रदा एकादशी खूप ठरत असतं आणि खूप महत्त्वाची एकादशी आहे। म्हणून आपल्याला पुत्रदा एकादशीला आपल्या पुत्रांसाठी किंवा आपल्या मुलांसाठी आपल्याला सेवा करायची आहे। ज्यांना कुणाला संतती होत नाही अशा व्यक्तींनी जर पुत्रदा एकादशीला सुरुवात केली किंवा सेवासुद्धा केली, उपवास केला, तर नक्कीच त्यांना पुत्रप्राप्ती होत असते। ही धार्मिक कथा सांगितलेली आहे आणि त्यानुसारच मी तुम्हाला आज सांगणार आहे। पुत्रदा एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित एक अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र तिथी आहे। हिंदू पंचांगानुसार वर्षभरात 2 वेळा पुत्रदा एकादशी येत असते। पहिली जी एकादशी असते ती पौष शुक्ल एकादशी डिसेंबर आणि जानेवारी जे महिने असतात त्यामध्ये येत असते, आणि दुसरी जी असते ती श्रावण शुक्ल एकादशी जी जुलै ऑगस्ट या महिन्यांमध्ये येत असते, म्हणजेच ती आता जी आलेली आहे ती एकादशी। तर याचं महत्त्व काय असतं, तर संतान प्राप्तीसाठी खूप महत्त्व मानलं जातं। आध्यात्मिक मान्यतेनुसार ज्या दाम्पत्यांना संतान प्राप्ती होत नाही किंवा संतान हवे आहे, या दाम्पत्यांनी संतानाशी संबंधित ज्या अडचणी येत असतात, डॉक्टर दवाखाना करून सुद्धा संतान होत नाहीये, अशांनी जर हे व्रत मनोभावे केले, भगवान श्री हरी विष्णूंची आराधना केली, तर त्यांना संतती प्राप्ती होत असते। आणि संतान जे असतात म्हणजे आपले मुलं जे असतात, मुलांचं संरक्षण सुद्धा होत असतं। ज्यांचे कुणाचे मुलं आहेत तर मुलांविषयी तुम्हाला काही काळजी असेल किंवा मुलांना आजार असेल किंवा सतत आजारी पडत असतील, त्यांची जी शक्ती असते ती कमी असेल किंवा आजार पण खूप दडलेला आहे, तुमच्या मुलांविषयी तुम्हाला काळजी असेल किंवा आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी सुद्धा आपण ही एकादशीचे व्रत आपण करू शकतो, आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी, दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी। ठीक आहे, तर नक्कीच हे व्रत ज्यांना पुत्र आहेत त्या व्यक्तींनी नक्कीच हा उपवास करावा। तसेच तुम्हाला सांगेल, या व्रतामुळे व्यक्तींच्या सर्व पापांचे क्षालन होत असते आणि त्यांना मोक्षप्राप्ती सुद्धा मिळत असते, अशी धार्मिक मान्यता आहे। हा उपवास जो असतो, एकादशीचा उपवास हा पूर्ण दिवसभर उपवास केला जातो, फलहार वगैरे घेऊ शकतो आपण, भगर वगैरे घेऊ शकतो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो। आता बरेच लोक बोलतील की दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी आहे ताई, तर ज्यांची पुत्रदा एकादशी आहे त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे भागवत एकादशी असते त्या दिवशी उपवास सुटणार आहे, आणि ज्यांची भागवत एकादशी असेल त्यांनी त्या दिवशी धरावं, त्यांचा दुसऱ्या दिवशी उपवास येतो। म्हणजे ही एकादशी पूर्ण दिवसभर धरली जाते आणि द्वादशीच्या म्हणजे दुसऱ्या दिवशी सोडली जाते। या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकतात। मात्र उपवास करत असताना तुम्हाला संतती होत नाही ते किंवा मग आपल्या मुलांसाठी जर करत असणार, हा मात्र तुम्ही संकल्प नक्कीच करावा। आपण संकल्प करून मग हा व्रत त्या दिवशी करायचा आहे। तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल तर नक्कीच त्या दिवसापासून तुम्ही 41 दिवसांची बाळकृष्णाची सेवा जी असते ती तुम्ही सुरुवात करू शकतात। संतान म्हणजे मुलगा होण्यासाठी सुद्धा ही सेवा केली जाते, तर नक्कीच तुम्ही या दिवसापासून 41 दिवस सेवेला सुरुवात करू शकतात, किंवा एक दिवस जरी सेवा केली तरी सुद्धा तुम्ही करू शकता। तुमच्या मुलांच्या आरोग्य दीर्घायुष्यासाठी सुरुवात करावी। एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून, लवकर उठून स्नान वगैरे करावे, स्वच्छ पिवळे रंगाचे वस्त्र जर असतील तुमच्याकडे तर ते परिधान करावे, पिवळे वस्त्र नसतील तर फिकट कलरचे, लाईट कलरचे कपडे परिधान करावे, काळे वगैरे वस्त्र परिधान करू नका। आणि नंतर आपण संकल्प वगैरे करून आपण सेवा सुरुवात करायची आहे। आता सेवा करत असताना त्या दिवशी आपल्या मुलांसाठी आपल्याला कुठली सेवा करायची आहे, तर भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करायची असते। भगवान विष्णू किंवा बाळकृष्णांची जी मूर्ती असते आपल्या देवघरामध्ये, त्या मूर्तीची आपल्याला तिथे अभिषेक करून पूजा करायची असते। त्या मूर्तीचं आपण पंचामृताने स्नान करून, पाण्याने, दुधाने, मधाने, या पद्धतीने पंचामृताने आपण स्नान करावे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राने स्नान करून मूर्ती स्थापना करावी। आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल, या मूर्तीला पंचोपचार अशी पूजा करावी, अष्टगंध लावावा। त्यानंतर कपडे असतील तर बाळकृष्णाच्या मूर्तीला वगैरे परिधान करा, आणि त्यानंतर
फुले आपण पिवळी फुलं अर्पण करू शकतो, तुळशी पत्र जे असतात ते आपण अर्पण करू शकतो, चंदन आपण लावू शकतो, धूप दीप दाखवायचा आहे आणि फळाचा नैवेद्य किंवा खडीसाखर दूधसाखर जे असेल ते आपण नैवेद्यामध्ये दाखवू शकतो. या पद्धतीने विष्णूंची पूजा करायची असते. कारण आपण पुत्रदा एकादशी आपल्या मुलांसाठी पण करत असतो. ज्या महिलांना मुलं आहेत त्यांनी सुद्धा ही पूजा अशा पद्धतीने करायची आहे आपल्या मुलांच्या येणाऱ्या आयुष्यामधील अडचणींसाठी. तसेच तुम्हाला सांगेल, आपण ती पूजा वगैरे सगळं काही झाल्यानंतर आपण विष्णू सहस्रनाम हे 1 वेळा पठण करावे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जो आहे हा 108 वेळा जप करावा. जे तुम्हाला सोपं वाटेल ती सेवा तुम्ही करावी. कारण नुसतं उपवास करणं तर नाही, तर यासोबत आपली थोडी का असेना उपासना करणं खूप महत्त्वाचं ठरत असतं. म्हणून एकादशीचा त्या दिवशी दिवस आहे, म्हणून आपण पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची या पद्धतीने आपण सेवा करायची आहे. आपण उपवास जो असतो तो दुसऱ्या दिवशी सोडत असतो आणि उपवासाच्या दिवशी आपण बघा कथासुद्धा मिळत असते पुत्रदा एकादशीची. जर कथा तुम्हाला मिळाली तर कथा पठण करावी, आरती करावी आणि जे पारणं असतं म्हणजे उपवास सोडणं असतं ते दुसऱ्या दिवशी आपल्याला करायचं असतं. द्वादशीच्या दिवशी सकाळी उठून आपण पूजा वगैरे सगळं आटपावं आणि त्यानंतर आपण दानधर्म थोडं का असेना आपल्याला करायचं आहे. पूजा करून आपल्याला ब्राह्मणाला शिधा पण देत असतात काही ठिकाणी, तर ब्राह्मणाला किंवा गरजूंना काहीतरी दान करावं, थोडं का असेना दान करावं, नंतर आपण उपवास सोडायचा आहे. या पद्धतीने हा व्रत करत असतात. आता तुम्हाला इथे थोडक्यात सांगेल मी, संतान प्राप्तीसाठी जर तुम्हाला अडथळे येत असतील की मुलगा होत नाही किंवा मुलगी होत नाही, संतान होत नाही आहे, डॉक्टर दवाखाना करून थकलेले आहे, तर त्यांनी 41 दिवसाची सेवा जी असते ती पुत्रदा एकादशीपासून सुरुवात करू शकतात. नवरा बायको दोघी मिळून तिथे बसावं, संकल्प करावा, संतान प्राप्तीसाठी ही सेवा करत आहोत. भगवान श्रीहरी विष्णूंना आपण सांगायचं आहे, मनापासून श्रद्धेने तिथे नमस्कार करावा, शरण जावं त्यांना आणि अगदी मनाची जी काही तुमची अडचण असेल ती तिथे सांगावी आणि नवरा बायको दोघींनी बाळकृष्णांचा अभिषेक करावा. माणसांना एवढा वेळ नसतो, म्हणून माणसांनी दररोज पूजेला नाही बसलं तरी चालेल, फक्त एकादशीच्या दिवशी त्या दिवशी जोडपे दोघींनी बसावं, नवरा बायको मिळून अभिषेक वगैरे करायला संकल्प करावा की 41 दिवस आम्ही तुमची सेवा करणार आहेत. कशासाठी? संतान प्राप्तीसाठी करणार आहे, ते सुद्धा शब्द तिथे वापरावा. या पद्धतीने तुम्ही करू शकतात आणि तुमची श्रद्धा, तुमचा विश्वास, तुमची सेवा, उपासना खरंच मनापासून असेल तर तुमची इच्छा प्राप्ती होईलच होईल. 100% तुम्हाला संतान होत असते. म्हणून त्या दिवशी संकल्प करावा. संकल्प केल्यानंतर बाळकृष्णाचा अभिषेक केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला बाळकृष्णांना खडीसाखरेचा किंवा लोण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्याला संतान गोपाळ मंत्र जो आहे तो आपल्याला 1 माळ जप करायचा आहे. 41 दिवस आता कुठली सेवा करावी तर बघा, आपण दररोज संतान गोपाळ मंत्र जो आहे तो आपण 1 माळ जप करायचा आहे. दररोज आपल्याला बाळकृष्णांना लोण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. ही सेवा आपल्याला 41 दिवसाची करायची आहे. आता लोण्याचा नैवेद्य जो आपण दाखवत असतो बाळकृष्णांना, तो लोण्याचा नैवेद्य त्या महिलेनेच खायचा आहे. ज्यांनी संकल्प केलेला आहे संततीसाठी त्या व्यक्तीनेच तो लोण्याचा नैवेद्य खायचा असतो. नवऱ्याला पण द्यायचा नाही, फक्त त्या महिलेने तो लोण्याचा नैवेद्य जो श्रीकृष्णांना दाखवलेला असतो तो खायचा असतो. आणि नैवेद्य दाखवत असताना त्यावरती तुळशीचं पान ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. या पद्धतीने तुम्ही सेवा 41 दिवसाची करू शकतात. आता 41 दिवसाची सेवा करत असताना यामध्ये नियम काय असतात ताई? तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, 41 दिवस जर तुम्ही मांसाहार करत असणार तर मांसाहार हा टाळावा तुम्ही. त्यानंतर जर तुमची इच्छा पूर्ण झाली, जर तुम्हाला दिवस राहिले किंवा अशा गोष्टी घडल्या तर सेवा अर्ध्यात सोडायची नाही. सेवा पूर्ण 41 दिवस तुम्हाला करायचीच आहे. मासिक धर्म जर आला 4 दिवस तुम्ही स्किप करा सेवा आणि नंतर पुढे कंटिन्यू करा तरीही चालेल. सुत्तक आलं तरीसुद्धा तेवढे दिवस स्किप करा, पुढे कंटिन्यू करा. मांसाहार हा वर्ज्य करावा, परान्न हे वर्ज्य करावं. या पद्धतीने हे छोटे छोटे नियम पाळून तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकतात. बऱ्याच महिलांना पुत्रदा एकादशीला ज्या महिलांनी ही सेवा चालू केलेली आहे त्यांना पुत्रप्राप्ती झालेली आहे. मी म्हणणार नाही तुम्हाला, पण बघा खरंच माझ्या डोळ्यासमोरचा अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगेल. ही सेवा ज्यांना कोणाला संतान होत नाहीये त्यांनी करून बघा, याचा 100% रिझल्ट तुम्हाला मिळेल. फक्त सेवा ही मनापासून हवी, शरण जा आणि मनापासून, हृदयापासून, अंतःकरणापासून तिथे आराधना तुम्हाला करायची आहे भगवान श्री हरी विष्णूंची. संतान गोपाळ मंत्र हा तुम्हाला नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये मिळून जाईल. तो मंत्र तुम्हाला एक माळ जप दररोज करायचा आहे आणि एकादशीच्या दिवशी दोघी म्हणजे नवरा बायको मिळून दोघींनी सेवा करायची आहे. माणसांना रोज वेळ शक्य नाही होत, पण
एकादशीला मात्र दोघी नवरा बायको मिळून तिथे सेवा करायची आहे. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही पुत्रदा एकादशीला सेवा करू शकतात. ज्यांना मुलं आहेत, मुलं आहेत, त्यांनी पण सेवा करायची आहे. ज्यांना होत नाही त्यांनी ही सेवा नक्कीच सुरुवात करायची आहे. चला मग, सांगितलेली सेवा खूप महत्त्वाची आहे. नक्कीच सगळ्यांनी सेवा करा. आपल्या मुलाबाळांना दीर्घ आयुष्य, निरोगी आयुष्य लाभत असतं. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असणार तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.